बाजारात भरपूर मटार आले आहेत ताजे आणि त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ करतच असाल. म्हणूनच आज मी ताज्या हिरव्या मटारपासून इतके मस्त कुरकुरीत असे कटलेट कसे बनवायचे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे कटलेट तुम्ही एकदा बनवून ठेवलेत की महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. फक्त मटारचे कटलेटच नाही, त्यासोबत खाण्यासाठी अशी मस्त हिरवीगार चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूया ताज्या हिरव्या मटारपासून कटलेट आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून इथे मी पोहे घालणार आहे. जे आपण कांदे पोह्यासाठी जाड पोहे वापरतो त्याचाच वापर केलेला आहे. त्यानंतर अर्धा कप भरून भाजकी चणा डाळ घालायच्या, म्हणजे ज्या डाळ्या असतात त्या आपल्याला वापरायच्या आहेत. आज आपण कुठेही रव्याचा वापर करणार नाही आहोत किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरणार नाही आहोत. त्यामुळे इथे मी पोहे आणि डाळ्यांचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर डाळ्या नसतील तर भाजलेले चणे सुद्धा इथे वापरू शकता. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. डाळ्या आधीच भाजलेल्या असतात आणि पोहे सुद्धा भट्टीमधून भाजून आलेले असतात. फक्त त्याची मिक्सरला पावडर व्हावी यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे डाळ्या नसतील आणि पोहे सुद्धा नसतील तर ह्या कटलेटमध्ये तुम्ही बेसनचा सुद्धा वापर करू शकता. फक्त बेसन वापरताना कोरडंच बेसन तुम्हाला भाजून घ्यावं लागेल खमंग होईपर्यंत. त्यामुळे खमंगपणा वाढला जाईल आणि बेसन पचायला सुद्धा जड जाणार नाही. इथे 3-4 मिनिटं झाले आहेत. पोहे सुद्धा हलके आकसले गेले आहेत आणि डाळ्यांवर सुद्धा हलके हलके डाग आले आहेत. इथे मी पोहे तुम्हाला चुरून दाखवते. बघू शकता असे चुरले जात आहेत, म्हणजेच पोहे आपले कुरकुरीत झाले आहेत. असं झालं की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या डाळ्या आणि पोहे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता तीच कढई पुन्हा एकदा गॅसवर मी गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे. तेल एकदा चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचे आणि जिरे तडतडू द्यायचे. त्यानंतर इथे मी मेजरमेंट कपचा 1 कप भरून ताजे हिरवे मटार स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत ते घालणार आहे. तुमच्याकडे जर ताजे मटार नसतील तर त्याऐवजी फ्रोझन मटार वापरले तरी देखील चालेल. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे साधारण मी इथे 1 टीस्पून एवढं मीठ घातलं आहे. त्यानंतर किंचित म्हणजे अर्धा टीस्पून एवढी साखर घालायची आहे. त्यामुळे मटारचा जो हिरवा रंग असतो तो जास्त बदलत नाही. आता हे कटलेट चांगले चटपटीत होण्यासाठी यामध्ये 2 तिखट हिरव्या मिरच्या मी घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण करू शकता. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत ते घालणार आहे. आता हे मटार आपल्याला या तेलाबरोबर परतून घ्यायचे आहेत चांगले 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर. मटार असे परतून घेतल्यामुळे ते चांगले टिकायला मदत होते. अगदी महिनाभर हे कटलेट तुम्ही फ्रीझरमध्ये टिकवून ठेवू शकता. त्यामुळे आपल्याला अजिबात मटार वाफवून घ्यायचे नाहीत. मटार जेव्हा आपण वाफवून घेतो त्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश उतरतो आणि असे कटलेट मग जास्त दिवस टिकणार नाहीत. लगेचच तुम्हाला ते खावे लागतील. पण जर इथे तुम्ही फ्रोझन मटारचा वापर केला असेल ते मात्र अर्धे जास्त शिजलेले असतात. त्यामुळे ते शिजण्यासाठी वेळ लागणार नाही. फक्त 2 मिनिटं ते तुम्ही परतून घेऊ शकता. पण हे ताजे मटार असल्यामुळे चांगले 6 ते 7 मिनिटं लागतात. 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हलकं मटारवर अशी पांढऱ्या रंगाची कोटिंग आली आहे, म्हणजे मटार आपले शिजले गेले आहेत. एखाद्या मटारचा दाणा असं तुम्ही दाबून सुद्धा बघू शकता. हे बघा असं तुटतोय अर्धा, म्हणजे तो शिजला गेला आहे. ओव्हर कुक सुद्धा आपल्याला इथे करायचं नाही. हलके कडकच हे मटार ठेवायचे आहेत. आता गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला गार करून घ्यायचे आहेत. आता मगाशी जे आपण भाजून घेतलेले पोहे आणि फुटाण्याची डाळ आहे ती पूर्णपणे गार झाली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे डाळ्या आणि पोहे घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून चांगली बारीक ह्याची पूड तयार करून घ्यायची. आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं त्यामुळे ही बघा अशी एकदम बारीक पूड तयार होते. जसं आपण गिरणीमधून एखादं पीठ किंवा कणिक दळून आणतो त्याच पद्धतीने हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अजिबात हे भरड किंवा थोडं सुद्धा रवाळ ठेवू नका. आता आपण जे मटार परतून घेतलेले ते सुद्धा गार झाले आहेत. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. मटार शिजवल्यानंतर त्याला फारसा रंग उरत नाही. त्यामुळे इथे मी अर्धा कप भरून म्हणजे साधारण मूठभर एवढी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालणार आहे
आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवर. मिक्सर चालू बंद करायचा 2-3 सेकंद आणि हे फिरवून घ्यायचं आहे. फार जास्त बारीक पेस्ट करू नका किंवा अजिबात ह्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं नाही. इथे बघू शकता मिक्सरला मी कशी भरड करून घेतली आहे. अशीच भरड तुम्हाला देखील करायची आहे. अशी भरड ठेवल्यामुळे कटलेटला टेक्स्चर खूप छान येतं आणि ह्याचा रंग बघू शकता कोथिंबिरीमुळे कसा गडद हिरवा रंग आला आहे. आता ही सर्व भरड एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. आता या कटलेटला चव चांगली येण्यासाठी आणि एक प्रकारे बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घालायचा आहे. इथे मी बटाटा मोठ्या आकाराचा घेतला आहे, पण तुमच्याकडे जर छोट्या आकाराचे बटाटे असतील तर 3 वापरा आणि मध्यम आकाराचे असतील तर 2 वापरायचे आहे. हा बटाटा आपल्याला किसणीवर किसून घालायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. आता यामध्ये मगाशी आपण जे पोहे आणि डाळ्यांची बारीक पावडर करून घेतलेली ते पीठ यामध्ये घालायचं आहे. आता हे कटलेट आणखीन चटपटीत होण्यासाठी यामध्ये काही आपण कोरडे मसाले घालू. त्यामध्ये 1 चमचा भरून काळं मीठ, 1 चमचा जिरेपूड. मटार शिजवताना मी इथे सुरुवातीला मीठ घातलेलं, त्यामुळे अंदाजे ते किंचित आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा भरूनच सर्वात शेवटी मी इथे गरम मसाला घातला आहे. आता सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. चमच्याने मिक्स करू शकता किंवा मी दाखवते त्याप्रमाणे हाताने आपल्याला जसं पीठ मळतो तसंही मळून घ्यायचं आहे. इथे मी बटाटा वापरलेला मोठ्या आकाराचा, पण तुम्हाला छोटं किंवा मोठ्या आकाराचा अंदाज येत नसेल बटाट्याचा, तर जेवढा आपण मटार घेतलेले म्हणजे 1 कप तेवढाच किसून 1 कप एवढा बटाटा घ्यायचा आहे उकडलेला. एवढं प्रमाण लक्षात ठेवायचं. म्हणजे अजिबात कुठेही मिश्रण कोरडं पडत नाही किंवा आपल्याला जरासुद्धा पाणी वापरावं लागत नाही. इथे मी या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आणि जे काही मसाले आहेत त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. इथे बघू शकता मी पीठ मळून घेतलं आहे. असंच कोरडं पीठ आपल्याला हवं आहे, म्हणजे ते जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते. आता लगेचच आपण ह्याचे कटलेट बनवूया. आज मी असे हार्ट शेपमध्ये म्हणजे बदामाच्या आकाराचे कटलेट बनवून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही आकाराचे तुमच्या आवडीचे कटलेट बनवून घेऊ शकता. त्यासाठी इथे मी कुकी कटर घेतला आहे आणि एक गोळा असा हाताने चांगला मळून घेणार आहे पिठाचा आणि ह्या कुकी कटरमध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे आणि जितकं दाबून घेता येईल, प्रेस करता येईल तितकं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. अगदी घट्ट, म्हणजे व्यवस्थित शेप येतो. फार जाड आपल्याला हे कटलेट बनवायचं नाहीत किंवा फार पातळसुद्धा बनवायचं नाही. मध्यम जाडीचे कटलेट बनवायचे आहेत. इथे बघू शकता किती सुंदर आकाराचा हा कटलेट तयार झाला आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे एक एक करून मी सर्व कटलेट बनवून घेणार आहे. इथे मी सर्व पिठाचे कटलेट बनवून घेतले आहेत. बघू शकता अजिबात त्याला चिकटपणा किंवा तेलकटपणा नाही आहे. कोरडेच असेच कटलेट बनवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व कटलेट तुम्हाला आत्ता फ्राय करायचं असेल तर लगेच तळून घेऊ शकता, पण तुम्हाला लगेचच सर्व करायचं नसतील तर काय करायचं, एखादा हवाबंद डबा किंवा असं काचेचा डबा घ्यायचा. त्यामध्ये हे सर्व कटलेट भरून ठेवायचे आणि डीप फ्रीज म्हणजे फ्रीझरमध्ये हा डबा ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला कटलेट तळावेसे वाटतील तेव्हा कटलेट तुम्ही काढून तळू शकता. आता आपण एक हिरवी चटणी करूया. त्यासाठी मूठ भरून स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यायची आहे. थोडीशी पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आहेत. त्यानंतर 1 ते 2 तुमच्या आवडीनुसार हिरव्या तिखट मिरच्या घालायच्या आहेत आणि सोबतच 2 मोठे चमचे भरून डाळवं घालायचं आहे. यामुळे चटणीला स्वादसुद्धा येतो आणि घट्टपणासुद्धा छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा भरून साखर, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे भरून दही घालायचं आहे. सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे. चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि बारीक चटणी वाटून घ्यायची. इथे आपली हिरवीगार, आंबट, गोड, तिखट चवीची चटणी सुद्धा तयार आहे. कटलेट आज मी इथे डीप फ्राय करणार आहे, पण तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. एका कढईमध्ये तेल चांगलं मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये एक एक करून हे कटलेट सोडणार आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत. अजिबात मंद आचेवर तळू नका किंवा फार मोठ्या आचेवर तळू नका. सर्व पदार्थ आपण शिजवून घेतले आहेत, त्यामुळे हे कटलेट तळण्यासाठी फार वेळ लागत नाही. पुढच्या 2-3 मिनिटातच हे कटलेट असे सोनेरी रंगावर तळले जातात. बघू शकता किती कुरकुरीत आणि मस्त रंग आला आहे कटलेटला. आता लगेचच एखाद्या टिश्यू पेपरवर हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. हे कटलेट दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच खायला देखील चविष्ट लागतात आणि तितकेच पौष्टिक देखील आहेत. इथे मी सर्व कटलेट सर्व करून घेतले आहेत. खाण्यासाठी दही, पुदिना चटणी आणि केचप सुद्धा घेतला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली
थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या कटलेटचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते. पाहिलात ना किती कुरकुरीत झाले आहेत. वरून असे मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूत. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.